श्री स्वामी समर्थ. स्वामींना शरण गेलं की, स्वामींना शरण गेलं की 17 वर्षच काय तर अख्ख्या 7 पिढ्यांचाही इतिहास बदलू शकतो आणि बदलतो, हे 100% खरं आहे. आणि अख्ख्या 7 पिढीचा उद्धार होतो. बरोबर आहे का नाही? बरोबर असेल तर नक्की श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री गुरुदेव. श्री स्वामी समर्थ. आज खूप दिवसांनी मी ब्लॉग शेअर करीत आहे. म्हणजेच आज खूप छान अशी रेसिपी केली होती घरामध्ये, तर म्हणलं तुमच्यासोबत शेअर करूया. चला, आज बनवलेली आहे पनीर भुर्जी. सगळ्यांना उपयोगाची आहे. आता शाळा सुरू झालेल्या आहेत आणि मुलांच्या डब्यासाठी सगळ्यांनाच प्रश्न पडतो की काय करावं. मग पनीर वगैरे घरात असतं. सकाळच्या गडबडीत अगदी 5 मिनिटात होणारी रेसिपी आहे पनीर भुर्जी. चला तर मग काय काय साहित्य घेतलेलं आहे. 1/2 किलो पनीर घेतलेलं आहे. छान असा हातानं कुस्करून घेतलेला आहे. खिसून अजिबात घ्यायचा नाही. एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि खूप सारी कोथिंबीर घेतलेली आहे. कढई गॅसवर ठेवलेली आहे. त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. खूप जास्त तेल वापरायचं नाही. जिरे आणि मोहरी घातलेली आहेत. त्यानंतर कांदा घातलेला आहे. कांदा थोडासा लालसर झाला की कोथिंबीर घातलेली आहे आणि सोबतच 1 टोमॅटो घातलेला आहे. वैशाली टमाटा आहे. गावरानी टोमॅटो असेल तर अर्धच घाला, नाहीतर आंबट लागते चटणी. तर बघा, हे छान टोमॅटो शिजून घ्यायचा आहे. जर आवडत असेल तर टोमॅटो घाला, नाहीतर स्किपसुद्धा करू शकता. आता त्यामध्ये मसाले, हळद घातलेली आहे, मीठ घातलेले आहे आणि लाल तिखट घातलेले आहे. आता तुमच्या आवडीचे मसाले यामध्ये घालू शकता. आता मी सिंपल एकदम करणार आहे, जे की आपल्या घरामध्ये जे मसाले अवेलेबल असतात ना, त्याच मसाल्यामध्ये. तर छान आता टोमॅटो शिजलेला आहे आणि त्यानंतर पनीर घातलेलं आहे. पनीर मी अजिबात खिसून घेतलेलं आहे नाही. खिसून घेतलं तर खूप असं चिकल झाल्यासारखी होते पनीर भुर्जी. तर असं जर हातानं कुस्करून घेतलं, बटाटा कुस्करतो तसं, तर असं खातानासुद्धा छान पनीरचे तुकडे लागतात. त्यामुळे अशा पद्धतीनं पनीर केलेलं आहे. नक्की अशा पद्धतीने करून बघा. तुमच्या मुलांना खूप आवडेल. आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा. तर अगदी 5 मिनिटात होणारी भाजी आहे बघा. आणि सकाळी खूप गडबड असते मुलांच्या डब्याची, तेव्हा आपण ही भाजी झटकीपट करू शकतो. फक्त 5 मिनिटात पनीर टाकल्याच्या नंतर परतून घ्यायचं आहे. याला शिजायची वगैरे काही गरज नसते. फक्त मसाले एकजीव झाले पाहिजे, बस इतकंच. 5 मिनिटात पनीर भुर्जी तयार झालेली आहे. आता एका बाउलमध्ये काढून घेत आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. जर अशा रेसिपी आवडत असतील तर मी रोज एक छान छान रेसिपी तुमच्यासोबत शेअर करीत जाईन, झटकीपट होणारी आणि मुलांच्या डब्यासाठी. चला तर मग कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.